गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक डायपोल त्याचं इलेक्ट्रिक फील्ड स्टडी केलं ॲट टॅन ए पोझिशन अँड ॲट टॅन बी पोझिशन. टॅन ए पोझिशन असेल त्यालाच आपण ॲक्झियल पोझिशन असं पण म्हणतो किंवा त्याला एंड ऑन पोझिशन किंवा हेड ऑन पोझिशन पण म्हणतात. बरोबर आहे. टॅन ए पोझिशनला इलेक्ट्रिक फील्ड असतं 1/4πε0 2p/r³ आणि डिरेक्शन असते सेम ॲज दॅट ऑफ डायपोल मोमेंट. ओके. आता डायपोल मोमेंट डिरेक्ट करते फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. सो ॲट टॅन ए पोझिशन इलेक्ट्रिक फील्ड असतं रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड याची डिरेक्शन असते फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. ओके. टॅन बी पोझिशन देखील आपण स्टडी केले. टॅन बी पोझिशन म्हणजे इक्वेटोरियल पोझिशन किंवा त्यालाच ब्रॉड साईड ऑन पोझिशन म्हणतात. ॲट टॅन बी पोझिशन इलेक्ट्रिक फील्ड असतं 1/4πε0 p/r³ आणि याची डिरेक्शन असते अपोजिट टू डायपोल मोमेंट परपेंडिक्युलर टू इक्वेटोरियल लाईन. ॲक्झियल लाईन असेल तर थीटा 0 असतो. बरोबर आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा डायग्राम दाखवतो. ॲक्झियल लाईन असेल, हे बघा, ॲक्झियल लाईन असेल तर रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड आणि डायपोल मोमेंट ह्यांच्यातला अँगल किती असतो? 0 असतो. ॲट टॅन ए पोझिशन अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड डायपोल मोमेंट इज ऑलवेज इक्वल टू 0. तर हेच टॅन बी पोझिशन असेल. टॅन बी पोझिशनला डायपोल मोमेंट आणि रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ह्यांच्यातला अँगल 90 डिग्री असतो. बरोबर आहे. आता आपल्याला स्टडी करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड ॲट ऑब्लिक पोझिशन. ऑब्लिक पोझिशन म्हणजे अँगल इज अदर दॅन 0 अँड 90 डिग्री. ओके. मग मे बी तो 30 डिग्री असेल, मे बी तो 40 डिग्री असेल, मे बी तो 50 डिग्री असेल. अँगल जर अदर दॅन 0 आणि 90 डिग्री असेल तर त्या पोझिशनला ऑब्लिक पोझिशन म्हणतात. याचं डेरिवेशन आपल्याला करणं गरजेचं नाही आहे. महाराष्ट्र बोर्डमध्ये देखील हे डेरिवेशन नाही आहे आणि NCERTच्या बुकमध्ये देखील हे डेरिवेशन दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे डेरिवेशन आपल्याला गरजेचं नाही आहे. आपण फक्त फॉर्म्युला स्टडी करूयात. हा फॉर्म्युला मात्र नीट आणि JEEसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर नीट आणि JEEसाठी तुम्हाला फक्त फॉर्म्युला स्टडी करायचा आहे. मी डायग्राम ड्रॉ करतो. हा डायपोलचा निगेटिव्ह चार्ज, हा डायपोलचा पॉझिटिव्ह चार्ज. O इज सेंटर ऑफ डायपोल. डायपोल लेंथ 2L असते. O हा सेंटर आहे म्हणजे हे डिस्टन्स L झालं, हे डिस्टन्स L झालं. आता ॲक्झियल लाईन असेल तर अँगल 0 असेल. इक्वेटोरियल लाईन असेल तर अँगल 90 डिग्री असेल. आता हा ऑब्लिक पोझिशन आहे. हा ऑब्झर्वेशन पॉईंट P ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल आणि याचं इन्क्लिनेशन आहे थीटा. ओके. इन्क्लिनेशन किती आहे? थीटा. हा थीटा मे बी 30 डिग्री असेल, मे बी 40 डिग्री असेल, मे बी 50 डिग्री असेल. हा अँगल अदर दॅन 0 आणि 90 डिग्री असेल. ओके. आता या पॉईंटला पॉझिटिव्ह चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड असं येतं. निगेटिव्ह चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड असं येतं. इट इज इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू निगेटिव्ह चार्ज. मग आपण पॅरोग्राम कंप्लीट करूयात. तर हे दोन इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे पॅरोग्रामच्या दोन साईड. देन डायगोनल ड्रॉन फ्रॉम सेम कॉमन पॉईंट इज नथिंग बट रिझल्टंट. तर हे झालं रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड. आता रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन म्हणजे त्याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वेशन पॉईंट अँड सेंटर ऑफ डायपोल हा अँगल असेल अल्फा. आपण स्केलर अँड व्हेक्टर हा टॉपिक स्टडी केला आहे. एखादा व्हेक्टर जर प्लेनमध्ये असेल तर त्या व्हेक्टरचा अँगल म्हणजे त्याची डिरेक्शन असते. तर या केसमध्ये रिझल्टंट व्हेक्टर आहे त्याची डिरेक्शन किती आहे? अँगल अल्फा. ओके. आणि हा अँगल कोणासोबत बनला आहे? विथ रिस्पेक्ट टू लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ डायपोल अँड ऑब्झर्वेशन पॉईंट. क्लिअर झालं. तर या पोझिशनला इलेक्ट्रिक फील्ड किती असतं बघा. इलेक्ट्रिक फील्ड ॲट ऑब्लिक पोझिशन फॉर्म्युला असतो 1/4πε0 p/r³ इंटू अंडर रूट 3
कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1. इलेक्ट्रिक फील्ड ॲट ऑब्लिक पोझिशन. फॉर्म्युला काय असतो? E इज इक्वल टू 1/4πε0 P अपॉन आर क्यूब इंटू अंडर रूट 3 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1. आर म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल. थीटा म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ ऑब्झर्वेशन पॉईंट विथ रिस्पेक्ट टू लेंथ ऑफ डायपोल, विथ रिस्पेक्ट टू डायपोल मोमेंट. ओके, मग आता हा फॉर्म्युला करेक्ट आहे की रॉंग आहे चेक करूयात. आता ह्याच्यामध्ये मी थीटाच्या व्हॅल्यू पुट केल्या तर त्याच्यावरनं मला टॅन ए पोझिशन आणि टॅन बी पोझिशनचं इलेक्ट्रिक फील्ड ऑब्टेन करता येईल, जे आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. मग आता जर टॅन ए पोझिशन असेल, थीटा किती असेल? 0 असेल. टॅन ए पोझिशन असेल तर थीटा 0 असेल. मग या फॉर्म्युल्यात थीटाला 0 पुट केलं म्हणजे हे आलं E इज इक्वल टू 1/4πε0 P अपॉन आर क्यूब इंटू अंडर रूट 3 कॉस स्क्वेअर 0 प्लस 1. कॉस 0 म्हणजे 1 आलं, म्हणजे हे आलं 1/4πε0 P अपॉन आर क्यूब अंडर रूट 4. कॉस 0 1 असतो म्हणजे हे 3 प्लस 1 4 झालं, म्हणजे हे ई टॅन ए हे आलं 1/4πε0 2P अपॉन आर क्यूब. मागच्या लेक्चरमध्ये आपण टॅन एला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड केलं आहे, ते सेम एवढंच आलं आहे. बघा, मी या फॉर्म्युल्यामध्ये थीटाची व्हॅल्यू पुट केली तर मला टॅन एचं इलेक्ट्रिक फील्ड मिळालं. ओके, आता टॅन बीचं काढूया. टॅन बी पोझिशन असेल तर थीटा किती असेल? 90. मग या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करतो. E इज इक्वल टू 1/4πε0 P अपॉन आर क्यूब इंटू अंडर रूट 3 कॉस स्क्वेअर 90 प्लस 1. कॉस 90 0 असतो म्हणजे ही टर्म 0 झाली, बरोबर आहे. म्हणजे हे आलं E इज इक्वल टू 1/4πε0 P अपॉन आर क्यूब इंटू अंडर रूट 1. अंडर रूट 1 म्हणजे 1च. सो ई टॅन बी इज इक्वल टू आलं 1/4πε0 P अपॉन आर क्यूब. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड ॲट टॅन बी पोझिशन. आपण हाच फॉर्म्युला स्टडी केला आहे. सो बघा, हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यात मी व्हॅल्यू पुट केल्या तर मला टॅन ए पोझिशन आणि टॅन बी पोझिशनचं इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करता आलं. याचा अर्थ हे रिलेशन करेक्ट आहे. आपण डेरिवेशननं जे फॉर्म्युले ऑब्टेन केले होते टॅन ए पोझिशन आणि टॅन बी पोझिशनसाठी, तेच फॉर्म्युले या फॉर्म्युल्यामध्ये थीटाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आले. याचा अर्थ हे रिलेशन करेक्ट आहे. तर ऑब्झर्वेशन पॉईंट जर ऑब्लिक पोझिशनला असेल तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय येतो? P इज इक्वल टू 1/4πε0 P अपॉन आर क्यूब इंटू अंडर रूट 3 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1. आता डिरेक्शन ऑफ रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ हाफ टॅन थीटा. डिरेक्शन ऑफ रिझल्टंट फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड आहे ते XY प्लेनमध्ये आहे. इलेक्ट्रिक फील्ड XY प्लेनमध्ये आहे, त्यामुळं त्याची डिरेक्शन ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशी येणार नाही. आपण स्केलर वेक्टर टॉपिक स्टडी केला आहे. त्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एखादा वेक्टर जर प्लेनमध्ये असेल तर त्या वेक्टरची डिरेक्शन म्हणजे त्याचा अँगल असतो. ओके, आता इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे, रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड हे XY प्लेनमध्ये आहे, त्यामुळं त्याचा अँगल म्हणजे त्याची डिरेक्शन असणार आहे. सो डिरेक्शन किती असते? अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ हाफ टॅन थीटा. दिस इज डिरेक्शन ऑफ रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड. क्लिअर झालं? तर इलेक्ट्रिक डायपोलशी रिलेटेड एवढे पॉईंट आपल्याला नीट आणि JEE लागणार आहेत. सो इलेक्ट्रिक फील्ड ॲट ऑब्लिक पोझिशन फॉर्म्युला असतो 1/4πε0 P अपॉन आर क्यूब इंटू अंडर रूट 3 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 आणि डिरेक्शन असते अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ हाफ टॅन थीटा. ओके, सो आपण इलेक्ट्रिक डायपोल अगदी डिटेलमध्ये स्टडी केलं आहे. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, देन टॅन ए पोझिशन, टॅन बी पोझिशन, त्या दोन्ही पोझिशनला इलेक्ट्रिक फील्ड,
त्या दोन्ही पोझिशनचं इलेक्ट्रिक फील्डच्या डिरेक्शन, नंतर ऑब्लिक पोझिशनचं इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याची डिरेक्शन देखील आपण स्टडी केले. आता आपल्याला अजून एक पॉईंट स्टडी करायचे, ते म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल. पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज. ओके, आता डायपोलमध्ये दोन चार्ज असतात, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. मग ऑब्व्हियसली चार्ज असेल तर तिथं व्होल्टेज पण असणार आहे. मग आपल्याला डायपोलचं पोटेन्शियल स्टडी करायचं आहे, तर पोटेन्शियलचा सिम्बॉल असतो व्ही. ओके, पोटेन्शियलचा सिम्बॉल व्ही. ॲट ऑब्लिक पोझिशन पोटेन्शियल असतं 1/4πε0 पी कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. हे डेरिवेशन आपल्या सिलेबसला नाही आहेत, तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. तर ऑब्लिक पोझिशन असेल तर ऑब्लिक पोझिशनला पोटेन्शियल किती असतं? 1/4πε0 पी कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि थिटा म्हणजे इन्क्लिनेशन. मग फॉर टॅन ए पोझिशन थिटा 0 असतो, बरोबर आहे. मग पोटेन्शियल ॲट टॅन ए पोझिशन हे आलं 1/4πε0 पी कॉस 0 अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे. कॉस 0 म्हणजे 1. सो पोटेन्शियल ॲट टॅन ए पोझिशन फॉर्म्युलाला 1/4πε0 पी अपॉन आर स्क्वेअर. ओके, पोटेन्शियल ॲट टॅन ए पोझिशन फॉर्म्युला काय आला? 1/4πε0 पी अपॉन आर स्क्वेअर. टॅन बी पोझिशन असेल तर थिटा किती येणार? 90 डिग्री, बरोबर आहे. मग व्हॅल्यू पुट करतो. व्ही इज इक्वल टू 1/4πε0 पी कॉस 90 अपॉन आर स्क्वेअर. कॉस 90 झिरो असतो, म्हणजे सगळं झिरो झालं. सो व्ही इज इक्वल टू 0. तर हे अजून इम्पॉर्टंट रिलेशन. ॲट टॅन ए पोझिशन पोटेन्शियल किती असतं? 1/4πε0 पी अपॉन आर स्क्वेअर. तर टॅन बी पोझिशनला पोटेन्शियल किती असतं? 0. क्लिअर झालं. तर इट इज ऑल पॉईंट्स रिलेटेड विथ पोटेन्शियल, ऑल पॉईंट्स रिलेटेड विथ इलेक्ट्रिक डायपोल. आता आपण नवीन पॉईंट स्टार्ट करूयात. आता बघा, एखाद्या सरफेसवर जर तुम्ही चार्ज डोनेट केला, एखाद्या सरफेसवर चार्ज ट्रान्सफर केला, then charge will uniformly distribute all over the surface. This process is called as continuous distribution of charge. A charge induced on a given surface which uniformly distribute all over the surface is called as continuous charge distribution. एखाद्या सरफेसवर आपण चार्ज दिला, तो चार्ज त्या सरफेसवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. या प्रोसेसला काय म्हणायचं? कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. मग चार्ज डिस्ट्रीब्युशनच्या 3 टाईप आहेत. पहिला ते म्हणजे लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. अ चार्ज डोनेटेड टू द सरफेस विच डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्मली अलॉंग लेंथ इज कॉल्ड ॲज लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. अ चार्ज डोनेटेड टू द सरफेस विच युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट अलॉंग इट्स लेंथ इज कॉल्ड ॲज लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. मग याच्यावरनं आपल्याला स्टडी करायचं आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी इज डिफाईन्ड ॲज अ चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ. लिनियर चार्ज डेन्सिटीला कसं डिफाईन करायचं? अ चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज लिनियर चार्ज डेन्सिटी. सो लिनियर चार्ज डेन्सिटी, चार्ज डिस्ट्रीब्युटेड per unit length. So lambda is equal to Q upon L. This is linear charge density. Unit आलं coulomb per meter. Okay. Then second आहे ते surface charge density sigma. Charge distributed per unit surface area
is called as surface charge density. Charge distributed per unit surface area is called as surface charge density. So surface charge density फॉर्म्युलाला Q अपॉन S. S म्हणजे सरफेस एरिया. युनिट आलं कुलम पर मीटर स्क्वेअर. एस म्हणजे सरफेस एरिया. सो सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर्म्युला काय आला चार्ज अपॉन सरफेस एरिया. चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट सरफेस एरिया इज कॉल्ड ॲज सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके. मग सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर क्यूब फॉर्म्युला येणार सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 6L स्क्वेअर. क्यूब असेल, क्यूबची साईड जर एल असेल तर त्याचा सरफेस एरिया किती असतो 6L स्क्वेअर असतो. मग क्यूबसाठी फॉर्म्युला काय आला सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 6L स्क्वेअर. स्पियर सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 4πr स्क्वेअर. क्यूबचा सरफेस एरिया किती असतो 4πr स्क्वेअर. मग सॉरी स्पियरचा सरफेस एरिया किती असतो 4πr स्क्वेअर. मग सिग्मा किती आलं क्यू अपॉन 4πr स्क्वेअर. सिलेंडर सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 2πrl. क्यूब असेल सिलेंडर असेल तर सिलेंडरचा सरफेस एरिया किती असतो 2πrl. एल म्हणजे लेंथ ऑफ सिलेंडर, आर म्हणजे रेडियस ऑफ सिलेंडर. तर हे तीन रिलेशन इम्पॉर्टंट. सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर क्यूब, फॉर स्पियर, फॉर सिलेंडर. लक्षात आलं. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय लक्षात आलं. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय चार्ज डिवायडेड बाय लेंथ. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय चार्ज डिवायडेड बाय व्हॉल्यूम, चार्ज डिवायडेड बाय सरफेस एरिया. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचे तो म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. व्हेन चार्ज डोनेटेड टू द गिवन सरफेस डिस्ट्रीब्यूट अलॉंग इट्स व्हॉल्यूम देन इट इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. व्हेन चार्ज डोनेटेड टू द गिवन सरफेस डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्मली अलॉंग इट्स व्हॉल्यूम ओव्हर इट्स व्हॉल्यूम देन इट इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. मग याच्यावरनं आपल्याला डिफाईन करायचं आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज नथिंग बट चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट व्हॉल्यूम. सो रो इज इक्वल टू रो म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी क्यू डिवायडेड बाय व्ही. ह्याचं युनिट आलं कुलम पर मीटर क्यूब. ओके. सो फॉर क्यूब रो इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एल क्यूब. बरोबर आहे. क्यूब असेल तर क्यूबचं व्हॉल्यूम किती असतं एल क्यूब. सो क्यूबसाठी सरफेस चार्ज डेन्सिटीचा सॉरी क्यूबसाठी व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला आला क्यू अपॉन एल क्यूब. स्पियर रो इज इक्वल टू क्यू अपॉन स्पियरचं व्हॉल्यूम असतं 4/3πr क्यूब. सो स्पियरसाठी व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला आला क्यू डिवायडेड बाय 4/3πr क्यूब. ओके. सिलेंडर रो इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय πr स्क्वेअर एल. क्यूब असतो सॉरी सिलेंडर असतो. सिलेंडरचं व्हॉल्यूम किती असतं πr स्क्वेअर एच किंवा πr स्क्वेअर एल. एल म्हणजे लेंथ ऑफ सिलेंडर. तर हे तीन व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचे रिलेशन फॉर क्यूब, फॉर स्पियर, फॉर सिलेंडर. लक्षात आलं. स्पियरचं व्हॉल्यूम 4/3πr क्यूब आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम किती असतं πr स्क्वेअर एल किंवा πr स्क्वेअर एच. ओके. तर व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन आपण काय काय स्टडी केलं बघा. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि मी तुम्हाला क्यूब, स्पियर यांच्यासाठी फॉर्म्युले पण सांगितले. आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचे तो म्हणजे एरिया वेक्टर. आता
एरिया ही क्वांटिटी स्केलर आहे, पण फॉर आवर कन्व्हिनियन्स वी कॅन एक्सप्रेस एरिया इन व्हेक्टर फॉर्म. एरियाचा जो व्हेक्टर फॉर्म असतो त्याला एरिया व्हेक्टर म्हणतात. स्ट्रिक्टली सेइंग एरिया इज स्केलर क्वांटिटी. फॉर आवर कन्व्हिनियन्स वी कन्सिडर एरिया इन व्हेक्टर फॉर्म. ओके, एरिया ॲक्च्युली स्केलर क्वांटिटी आहे, पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण एरियाला व्हेक्टर फॉर्ममध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो. तर एरियाचा व्हेक्टर फॉर्म म्हणजेच एरिया व्हेक्टर. लक्षात आलं? एरियाचा व्हेक्टर फॉर्म त्याला काय म्हणतात? एरिया व्हेक्टर. आता सपोज करा हा एरिया आहे, एस इज सरफेस एरिया. या एरियाला मी एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला. अ परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द गिवन सरफेस which represent given surface in vector form is called as area vector. A perpendicular drawn to given surface which represent given area in vector form is called as area vector. एक सरफेस एरिया आहे, त्या सरफेस एरियाला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर जो त्या एरियाला व्हेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतोय त्याला आपण काय म्हणतो? एरिया व्हेक्टर. इथून पुढे कायम लक्षात ठेवायचं, एरिया व्हेक्टर आपल्याला कायम लागणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पण लागणार आहे, मॅग्नेटिक इफेक्टमध्ये पण लागणार आहे. तर एखाद्या एरियाला, एखाद्या सरफेस एरियाला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर हा त्या एरियाला व्हेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो आणि तो व्हेक्टर म्हणजेच कोण? एरिया व्हेक्टर. क्लिअर झालं? एरिया व्हेक्टर हा त्या सरफेसला कायम कसा असेल? परपॅन्डिक्युलर असेल. ओके, मग आता पुढचा पॉईंट आपण स्टडी करूयात, इलेक्ट्रिक फ्लक्स. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन क्रॉस सेक्शन. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन क्रॉस सेक्शन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इथे बघा, ए बी हा क्रॉस सेक्शन आहे. ह्या क्रॉस सेक्शनमधून ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन पास झाल्या. एखाद्या क्रॉस सेक्शनमधून पास झालेल्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनचा नंबर म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. एखाद्या क्रॉस सेक्शनमधून पास झालेल्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, एखाद्या क्रॉस सेक्शनमधून पास झालेल्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनचा नंबर म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट असतं वेबर. इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय असतं? वेबर. आता ह्या क्रॉस सेक्शनमधून किती लाईन पास झाल्यात? 4 लाईन पास झाल्यात. तर इलेक्ट्रिक फ्लक्स किती आलं? 4 वेबर. कळलं? एखाद्या क्रॉस सेक्शनमधून पास झालेल्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन, ओके, तर या क्रॉस सेक्शनमधून 4 लाईन पास झाल्यात, तर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल? 4 वेबर. इलेक्ट्रिक फ्लक्स फॉर्म्युला असतो, त्याचा सिम्बॉल फाय. इलेक्ट्रिक फ्लक्सचा सिम्बॉल काय असतो? फाय. इलेक्ट्रिक फ्लक्स सिम्बॉल असतो इंटिग्रेशन व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. फाय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि डी एस म्हणजे एरिया व्हेक्टर. मग फाय इज इक्वल टू हे आलं इंटिग्रेशन ई डी एस कॉस थीटा व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी म्हणजे काय असतं? ए बी कॉस थीटा. तर ई डी एस कॉस थीटा. फाय इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला? ई डी एस कॉस थीटा. आता लक्ष द्या, व्हेन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री मग फ्लक्स किती येणार बघा? इंटिग्रेशन ई डी एस कॉस 0, कॉस 0 इज इक्वल टू 1. सो फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन हे आलं ई डी एस. ओके, थीटा 0 असेल तर फ्लक्स किती येतं? इंटिग्रेशन ई डी एस. थीटा 0 असेल तर फ्लक्स किती आलं? ई डी एस. व्हेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री इलेक्ट्रिक फ्लक्स किती येते बघूयात. फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी एस कॉस 90. कॉस 90 म्हणजे 0. कॉस 90 0 असतं. मग फ्लक्स किती झालं? 0.
सो हे झालं मॅक्झिमम फ्लक्स, तर हे झालं मिनिमम फ्लक्स. थीटा 0 असेल म्हणजे ई आणि डी एस पॅरलल असतील, वेक्टर ई आणि वेक्टर डी एस, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर दोघं एकमेकाला पॅरलल असतील म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड सरफेसला परपॅन्डिक्युलर असेल तर फ्लक्स मॅक्झिमम असतं. मी काय म्हणतोय माझे शब्द नीट ऐका. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड सरफेसला परपॅन्डिक्युलर असेल तर फ्लक्स मॅक्झिमम असतं. आणि मॅक्झिमम फ्लक्स किती असतं? इंटिग्रेशन ई डी एस. थीटा जर 90 डिग्री असेल याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर दोघं एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड सरफेसला पॅरलल असेल तर फ्लक्स मिनिमम असेल. आणि मिनिमम फ्लक्स किती असतं? 0. तर इट इज इलेक्ट्रिक फ्लक्स. आपल्याला पुढे गॉस थेरम स्टडी करायचा आहे. गॉस थेरम स्टडी करण्यासाठी इलेक्ट्रिक फ्लक्स ही इम्पॉर्टंट आयडिया आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला लक्षात आला. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, डी एस म्हणजे एरिया वेक्टर. आता हा डॉट प्रॉडक्ट आहे. डॉट प्रॉडक्टला एक्सपांड केलं तर फॉर्म्युला काय आला? फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी एस कॉस थीटा. क्लिअर झालं? मॅक्झिमम फ्लक्स केव्हा असेल? ज्या वेळेला थीटा 0 असेल त्यावेळेला, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील त्यावेळेला, म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड सरफेसला परपॅन्डिक्युलर असेल त्यावेळेला फ्लक्स मॅक्झिमम असेल. ज्या वेळेला थीटा 90 डिग्री असेल म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड सरफेसला पॅरलल असेल त्यावेळेला फ्लक्स मिनिमम असेल. आणि मिनिमम फ्लक्स किती असेल? 0 असेल. क्लिअर झालं? ओके. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचा जो आपल्या फर्स्ट टॉपिकशी रिलेट करतो, सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. अँगल मेजर्ड इन 3 डायमेन्शन. बरोबर आहे? अँगल मेजर्ड इन 3 डायमेन्शन इज कॉल्ड ॲज सॉलिड अँगल. सपोज करा हा सरफेस एरिया आहे. हे आर, हे आर, हा सरफेस एरिया डी एस. आता हा 3 डायमेन्शन मधला अँगल म्हणजे सॉलिड अँगल असतो. आईस्क्रीमचा कोन असतो, आईस्क्रीमच्या कोनच्या आतमध्ये जो अँगल बनतो तो सॉलिड अँगल असतो. बरोबर आहे? तर सॉलिड अँगलचा फॉर्म्युला देखील आपण स्टडी केलं आहे. अँगल डेफिनेशन स्टडी केले. अँगल मेजर्ड इन 3 डायमेन्शन इज कॉल्ड ॲज सॉलिड अँगल. बरोबर आहे? आणि सॉलिड अँगल त्याचा सिम्बॉल ओमेगा असतो. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण पहिल्या टॉपिकमध्ये स्टडी केला आहे. तुम्ही विसरला असाल म्हणून मी पुन्हा एकदा रिवाईज करतोय. सो सॉलिड अँगल म्हणजे अँगल मेजर्ड इन 3 डायमेन्शन. आईस्क्रीमच्या कोनच्या आतमध्ये जो अँगल असतो तो सॉलिड अँगल असतो. बरोबर आहे? तर ओमेगा सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. सो ओमेगा इज इक्वल टू हे आलं डी एस अपॉन आर स्क्वेअर. ह्याचं युनिट असतं स्टेरेडियन. हे सगळ्यांना माहीत आहे. आता एक लक्षात ठेवा, कोणता पण क्लोज सरफेस असेल, एनी क्लोज सरफेस, एनी शेप अँड साईज, सरफेस इज क्लोज, any closed surface having any shape and size, solid angle is equal to 4 pi स्टेरेडियन. एखादा क्लोज सरफेस असेल, क्लोज सरफेसनं तयार केलेला सॉलिड अँगल किती असतो? 4 पाय स्टेरेडियन. क्लिअर झालं? हा पॉईंट. आता ह्याचा पुढचा पॉईंट आहे तो गॉस थेरम आहे. गॉस थेरम स्टडी करण्यासाठी आपल्याला सॉलिड अँगल, एरिया वेक्टर ह्या आयडिया लागणार आहेत, म्हणून मी ते एकदा रिवाईज केलं. तर कोणता पण क्लोज सरफेस असेल हॅविंग एनी शेप अँड साईज तर त्याचा सॉलिड अँगल किती असतो? 4 पाय स्टेरेडियन. क्लिअर झालं? सॉलिड अँगलचा फॉर्म्युला लक्षात आला. सॉलिड अँगल म्हणजे सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. आणि कोणताही क्लोज सरफेस असेल तर त्या क्लोज सरफेसचा सॉलिड अँगल किती असतो? 4 पाय स्टेरेडियन. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा.
आज आपण स्टडी केलं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल ॲट ऑब्लिक पोझिशन. त्यानंतर आपण स्टडी केलं इलेक्ट्रिक फ्लक्स. त्यानंतर आपण स्टडी केलं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर एरिया व्हेक्टर आणि सॉलिड अँगल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे गॉस थेरम आणि इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू व्हेरियस ऑब्जेक्ट. मग आपला हा टॉपिक संपेल. ठीक आहे, थांबूया.